आज आपण बनवणार आहोत पालकची भाजी शेंगदाणा वापरून। काय तर मग रोज रोज तीच रेसिपी खाऊन कंटाळा आलाय। आज बनवू मस्त पालक स्वच्छ धुवून चिरून घेतलाय मी। आता आपण फोडणी घालू। पालक फोडणीसाठी कांदा, मिरची, लसूण मी चिरून घेतलाय। शेंगदाण्याचा कूट आहे हा। मुगाची डाळ आहे, थोडा वेळ मी भिजत घातलेली। बघू शकताय कढई गरम झाली। आता आपण तेल टाकू 2 चमचे। तेल गरम झालेलं आहे। आता हे सगळं साहित्य त्याच्यामध्ये टाकू। आपण शेंगदाणे टाकूया। शेंगदाणे चांगले तेलात भाजून घ्यायचे। बघू शकता शेंगदाणे छान भाजलेत। आता आपण ही मुगाची डाळ टाकूया। मीठ घालून घेऊया। पालकमध्ये पाणी घालायचं नाही आहे, कारण पालकचंच पाणी सुटतं। त्याच्यामुळे फ्लेम कमी करायची, पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यावरती प्लेट झाकून ठेवायची। बघू शकता पूर्ण मी मिक्स केलं आहे। आता ह्याच्यावर आपण प्लेट झाकून ठेवू। बघू शकता पालकचं पाणी सुटलेलं आहे। आपण हे आता जरा थोडे मिक्स करून घेऊया। बघू शकताय तुम्ही मस्तपैकी अशी आपली पालक, शेंगदाणा आणि डाळ मिक्स हे भाजी तयार आहे। आपली रेसिपी तयार आहे, पालक शेंगदाणा डाळ। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।